कर्मातील अडथळ्यांचा महिना मोठ्या धनलाभाचा. वृश्चिक राशीचं जगणं हे खोल सागरासारखं असतं. वरून शांत पण आतमध्ये भावनांचं वादळ असतं. तुम्ही जिथे जातात तिथे रहस्य घेऊन जातात. लोक विचारतात तुम्ही नेहमी इतके शांत कसे राहतात. पण ज्यांनी तुमचं मन दुखवलंय त्यांना माहीत असतं की वृश्चिक राशीचं मौन हे चेतावणी आहे. जानेवारी 2026 हा महिना तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. जुनी गोष्ट संपवून नवीन गोष्ट सुरू करण्याचा हा काळ असेल. संघर्षातून शांततेकडे आणि शांततेतून यशाकडे हे या महिन्याचं सूत्र आहे. तुम्ही गूढ पण जबरदस्त लक्ष केंद्रित करणारे असतात. परिस्थिती अवघड असली तरी वृश्चिक रास हार मानत नाही आणि जेव्हा एखादी गोष्ट ठरवता तेव्हा ब्रह्मांडाला देखील साथ द्यावी लागते. तुमचं मन हीच तुमची ताकद आहे आणि त्यातून तुम्ही निर्णयाची ज्योत पेटवा. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जानेवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना कसा असेल हे आम्ही सविस्तरपणे सांगतो. त्यानुसार तुमचे आलेले अनुभव कमेंटमध्ये लिहून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव महिन्याच्या पहिल्या 15 वाड्यात धनस्थानामध्ये विराजमान आहे. तेथून तुमच्यासाठी धनप्राप्तीचे अनेक योग निर्माण होतील. महत्त्वाची बाब म्हणजे 16 जानेवारी रोजी ते तुमच्या तृतीय स्थानात जातील. उपचय स्थान असल्यामुळे मंगळदेवांना विशेषत्वाने मानवतं. तिथे ते उच्चीचे होतील. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या 6ष्ठ स्थानावर, भाग्यस्थानावर, कर्मस्थानावर पडेल. त्यामुळे ते पत्रिकेतील 4 स्थानं तुमच्यासाठी सकारात्मक करणार आहेत. या काळात ग्रह तुम्हाला भावनात्मक ताकद आणि आध्यात्मिक जाणीव देणार आहेत. लोकांसोबत संवाद वाढेल, पण विश्वास ठेवताना सावध राहा. यशाचं सूत्र लक्षात ठेवा. जे सांगता येत नाही ते कृतीतून करून दाखवा. ज्या प्रकारे अर्जुन युद्धामध्ये शांत होता पण नेम धरताना मात्र एकाग्र होता, त्याच प्रकारे तुम्ही राहा हा सल्ला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी धनप्राप्तीचे संकेत मिळत आहेत. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की राशी स्वामी मंगळदेव धनस्थानात विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार राशी स्वामी धनस्थानात असला की धनप्राप्ती होतच असते. विशेष बाब म्हणजे तिथे राशी स्वामीसोबत तुमचे कर्मेश आणि लाभेश देखील विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमच्यासाठी धनप्राप्तीचे अनेक योग निर्माण होतील. कुटुंबात एखाद्या जुन्या विषयावर चर्चा होईल, मात्र त्यावर शांततेने तोडगा निघेल. तुम्ही आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. विशेषतः कामाच्या ठिकाणी तुम्ही शब्द थोडे जपून वापरा. शब्द हे बाणासारखे असतात, एकदा सुटले की परत येत नाही हे लक्षात घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी काळ अत्यंत व्यस्त राहणार आहे. तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढणार आहे, मात्र त्यातून तुम्हाला समाधान देखील प्राप्त होईल. प्रवास होण्याची शक्यता आहे. विशेषतः करिअर आणि अध्यात्माच्या संदर्भात तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. या सर्व गोष्टींमधून साहजिकच तुम्हाला थकवा येईल, मात्र प्रत्येक पावलावर अनुभव देखील प्राप्त होईल. या काळाचा उपयोग करून घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी महिना शुभ म्हणता येईल. वास्तुशांती किंवा घराचं नूतनीकरण करण्यासाठी हा काळ योग्य आहे. त्यामुळे ज्या जातकांचं त्या दृष्टीने नियोजन सुरू असेल त्यांनी या काळाचा उपयोग करून घ्यावा. आईचं मन समजून घ्या, ती तुमचं भाग्य वाढवेल. वाहन चालवताना थोडी काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे. शिक्षण, प्रेम, संतती, विवाहाच्या दृष्टीने शिक्षणात स्पर्धात्मक तयारीमध्ये यशाचे संकेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील, मात्र संशय टाळायला हवा. विवाह इच्छुक जातकांसाठी महिना शुभ आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांचा आदर करणं आवश्यक असतं.
किंबहुना ही बाब त्या नात्याचा पाया ठरतो. ही बाब विवाहित जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने मनातील ताण शरीरावर परिणाम करू शकतो. मानसिक शांतीसाठी तुम्ही दररोज ध्यानधारणा करण्याची सवय लावून घ्या. शत्रू प्रयत्न करतील, परंतु तुमचे कर्म त्यांच्यावर मात करतील. कर्जफेडीचे प्रयत्न यशस्वी होतील, त्यामुळे कर्ज घेतलेल्या जातकांनी त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे, ते लाभदायक ठरेल. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने करिअरमध्ये नवीन बदलाची शक्यता निर्माण होत आहे. ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे त्यांना या काळात एखादी अनपेक्षित संधी प्राप्त होईल, कारण तुमचे षष्टेश उच्चीचे होणार आहेत. नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळेल, त्याचवेळी तुमच्या कार्याचा सन्मान होईल. धैर्य ठेवा, कारण नशीब कधीकधी उशिरा हसतं, पण हसलं की ते हसून जीवनभर उपयोगी पडतं, हे लक्षात घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. चिंतेचं ओझं सोडायला हवं. आध्यात्मिक साधनेत मन रमवा. विशेषतः शिवपूजा तुम्हाला शांतता देईल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झाले आहेत. प्रामुख्याने गुरु आणि शनिदेव तुमच्या कर्मावर लक्ष ठेवून आहेत. चांगली बातमी, नोकरी, शिक्षण परदेशात मिळू शकतं. भाग्य तुमच्या मनाशी, निर्णयाशी जुळलेलं आहे. तुमचे राशीस्वामी या महिन्यात उच्चीचे होणार आहेत, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. याशिवाय शनिदेव पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान आहेत, तुमच्या धनस्थानामध्ये. शुक्र, रवी, बुध, मंगळ असे ग्रह एकत्रित असल्यामुळे व त्यांच्यावर गुरुदेवांची शुभदृष्टी असल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत शुभ संधी निर्माण झालेल्या आहेत. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने तुमच्या कर्मस्थानात केतुदेव विराजमान आहेत, त्यामुळे काही गोष्टी विलंबाने घडतील, पण त्यामागे विश्वाची एक विशिष्ट योजना असते. यशाचा अजून एक मंत्र आहे की ज्याचं ध्येय स्पष्ट आहे त्यांचं कर्म तेजस्वी होतं. संकटात घाबरू नका, कारण तेच तुमच्या पुढील शक्तीचं बीज असतं. या गोष्टी लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक ठरू शकतो, कारण तुमचे लाभेश धनस्थानात विराजमान आहेत, त्यामुळे साहजिकच धनप्राप्ती होईल. अर्धवट राहिलेली कामं पूर्ण होतील. ज्यांचं दुखावलं आहे त्यांना समजून घ्या. नवीन सुरुवात करा. हा महिना तुमच्यासाठी बदलातून निर्माण होणाऱ्या नवीन शक्तीचा आहे. या काळाचा उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी थोडा आर्थिक ओढाताणीचा आहे. परदेशातून संधी किंवा कामाची ऑफर मिळू शकते. अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी संयम ठेवा, हा सल्ला देण्यात येत आहे. जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन सुरू केलं, तेव्हा अमृतासह विष देखील बाहेर आलं. देव दानव सर्व घाबरले, मात्र भगवान शंकरांनी ते विष पिऊन टाकलं. त्यामुळेच ते नीलकंठ झाले. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्या जीवनातील विष म्हणजे अनुभव असतात, जे तुम्हाला नीलकंठासारखं सामर्थ्यवान बनवतात. एखादा दिवस मौन साधना करा. तुमच्या अंतर्मनातील शक्ती स्वतः प्रकट होईल. वृश्चिक राशीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न. तुमच्या आयुष्यातील विष म्हणजे कोणता अनुभव असा आहे की ज्याने तुम्हाला अधिक मजबूत बनवलं? दुसरा प्रश्न, या महिन्यात तुम्ही कोणती एक सवय बदलवणार आहात? उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित पुढील व्हिडिओमध्ये तुमचं नाव आणि विचार आपण घेऊ. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे असतात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 6, 13 आणि 25 हे शुभ दिवस आहे. महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर 4, 13 आणि 23 हे अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता नववर्षातील हा पहिलाच महिना आहे. गुरुदेव मिथुन या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहेत. शनिदेवांचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवांच्या राशीतून सुरू आहे. राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत विराजमान आहे.
अशा स्थितीत उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला उत्तम समाधान देऊ शकतात. लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे, म्हणून प्रत्येक राशीला त्यांचे मंत्र व साधना देत आहोत. वृश्चिक राशीच्या दृष्टीने तुमच्यावर मंगळ व केतू ग्रहाचा प्रभाव आहे. तुमच्यासाठी शिवरूप कालभैरव आहे. त्यानुसार ओम कालभैरवाय नमहा हा मंत्र तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. साधनेच्या बाबतीत भगवान शिवाचा काळा तिळाने अभिषेक करा. या उपायांमुळे भय, अडथळे, नकारात्मकता दूर होते, म्हणून नक्की करा. प्रेम, समरसता, सुंदरता मनात भरा. त्र्यंबकेश्वराच्या कृपेने नाती उजळा. अशा पद्धतीने जानेवारी 2026 हा महिना वृश्चिक जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, हर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.